धर्मादाय कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या मंदिर समितीच्या आडमोठ्या धोरणामुळे व स्वयंघोषित पंच कमिटीकडून वारंवार हस्तक्षेप करत सकल हिंदू समाजाला अपमानित करत गावात जातीयवाद निर्माण करण्याचं काम होत आहे। त्या संबंधित व्यक्तींचा बंदोबस्त करावा, तसेच विठ्ठल मंदिरात लावलेली ती पाटी काढून टाका। 2 दिवसात निर्णय न घेतल्यास वांबोरी गाव पूर्ण बंद करू, असा इशारा विठ्ठल भक्त परिवार व समस्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देताना दिला। 100 वर्षापासूनची परंपरा असलेल्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विठ्ठल मंदिरातील दर्शन व पूजा प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने 28 जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लवांडे यांना निवेदन देण्यात आलं। शेकडो ग्रामस्थांनी वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामविकास अधिकारी श्रीकांत साळे यांना निवेदन देऊन सदर मंदिरातील जागेच्या नोंदणीची चौकशी करण्याची मागणी केली। वांबोरीमध्ये संपूर्ण गावाचे मिळून एकच विठ्ठल मंदिर आहे। त्या ठिकाणी विशिष्ट व्यक्ती व स्वयंघोषित ट्रस्टकडून भाविकांना सेवेकरता बंदी घातली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला प्रदान केलेलं वस्त्र विशिष्ट समाजाने काही वेळानंतर काढून पुन्हा पूजा करत वस्त्र घातलं। कायमस्वरूपी लहान मोठ्या खोड्या करून भक्तांना अपमानित करणं, यातून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केले जात आहे। विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य वारकरी भाविकांकडून मज्जाव केला जातो। याची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थ वांबोरी व भक्तांकडून करण्यात आली। या मागणीसाठी विठ्ठल मंदिरापासून ते वांबोरी पोलीस चौकीपर्यंत मोर्चा काढून या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी किशोर महाराज गडाख, ज्ञानेश्वर महाराज तांबे, नवनाथ महाराज पटारे आदींसह किसन पागिरे, मच्छिंद्र ढोकणे, बाजीराव मोरे, मच्छिंद्र तांबे, बाळासाहेब मकासरे, सदाशिव पटारे, भाऊसाहेब पटारे, रविकिरण पटारे, किसन गांधले, बबन वाघ, बापूसाहेब गडाख, महेश काळे आदींसह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।